वरती दोस्ती आणि खाली कुस्ती हे आता केवळ म्हण राहिली नाही, तर आज महाराष्ट्राच्या राजकारणाची रियालिटी बनली आहे. राज्याचे दोन महामेरू अर्थात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आपली मैत्री तर जपली, पण 15 शहरांमध्ये सत्तेसाठी एकमेकांविरुद्ध रणांगणही तयार केलंय. फडणवीसांची चाणक्य नीती आणि शिंदेंचा गणिमिकावा, ही रणनीती नक्की कोणाला धोबी पछाड देणार? ज्या अजित पवारांच्या जीवावर महायुती सत्तेत आली त्यांनाच मुंबई आणि ठाण्याच्या फायनल मॅचमधून युतीने चक्क सीमारेषेबाहेर बसवलंय. म्हणजे मुंबई ठाण्यात भाजप शिवसेना एकत्र, पण राष्ट्रवादी मात्र युतीपासून दूर, असे चित्र आहे. जागा वाटपाची रस्सीखेच, निष्ठावंतांच्या बंडांचा झेंडा आणि राजकारणातल्या या महासंग्रामात सत्तेत एकत्र असलेले हे दोन मित्र चक्क 15 नगरपालिकांमध्ये एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे ठाकले आहेत. या ठिकाणी सेना भाजपाचे जुळता जुळता फाटले आहे. नक्की काय घडलंय? कोणत्या शहरात मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत आणि मुंबई ठाणे यांचं काय होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी रवी आणि तुम्ही पाहत आहात सॉलिड बात. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांच्या कार्यालयात जणू युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पक्षाशी वर्षानुवर्ष निष्ठा राखणाऱ्या कार्यकर्त्यांना जेव्हा कळलं की त्यांचं तिकीट कापलं गेलंय, तेव्हा त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. अनेक ठिकाणी निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्या म्हणजे आयाराम नेत्यांना पायघड्या घातल्या गेल्या. त्यामुळे अंतर्गत गटबाजी उफाळून आली असून त्याचा फटका मोठ्या पक्षांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूला उमेदवारी मिळाल्याचा जल्लोष, तर दुसऱ्या बाजूला आमच्यावर अन्याय झाला अशी कार्यकर्त्यांची भावना. यामुळे 2026ची ही निवडणूक केवळ पक्षांची नाही, तर निष्ठा विरुद्ध सत्ता अशी होताना दिसते. महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटण्याऐवजी तो अधिकच गुंतागुंतीचा झाला. भाजपाला काही ठिकाणी कमी जागा मिळत होत्या, तर काही ठिकाणी शिंदे गटाने स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्याचा हट्ट धरला. परिणामी स्थानिक गणिते जुळत नसल्याने तब्बल 15 नगरपालिकांमध्ये जुळता जुळता युती तुटली. आता तुमचा प्रश्न असेल की कोणत्या शहरांमध्ये युती तुटली, तर लक्ष देऊन ऐका. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, जालना, पिंपरी चिंचवड आणि लातूर या शहरांमध्ये आता भाजप विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगणार आहे. याचा अर्थ असा की इथे लढत केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी उरली नसून ती बहुरंगी झाली आहे. यामुळे मतदारांच्या कौलाची विभागणी कोणाला फायद्याची ठरणार हे पाहणं रंजक ठरेल. पण थांबा, सगळीकडेच युती तुटलेली नाही. राजकारणाचं मुख्य केंद्र असलेल्या मुंबई आणि ठाण्यात मात्र भाजप शिंदे गटाने आपली युती कायम ठेवली आहे. मुंबईत भाजपाने 137 जागांवर तर शिवसेनेने 90 जागांवर लढवण्याचे ठरवले आहे. जळगावातही भाजप 46, शिवसेना 23 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 6 जागांवर एकत्र लढणार आहे. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबई आणि ठाण्यातील या युतीपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवण्यात आले आहे. यामुळे महायुतीत ऑल इज नॉट वेल असल्याच्या चर्चांना दिवसभर उधाण आलंय. मुंबई आणि ठाणे हे दोन्ही शहरं शिंदे आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची आहेत. त्यामुळे इथे त्यांनी एकत्र राहून ठाकरे गटाला रोखण्याची रणनीती आखली आहे. आता तुम्ही म्हणत असाल की 15 ठिकाणी युती तुटली म्हणजे या दोन नेत्यांमध्ये काही बिनसलंय का? तर तसं मुळीच नाही. उलट देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील ताळमेळ हा निवडणुकीच्या सर्वात चर्चेचा विषय आहे. फडणवीस यांनी भाजपाच्या आक्रमक नेत्यांना शांत केलं, तर शिंदे यांनी आपल्या निष्ठावान नेत्यांना योग्य वेळी योग्य संधी देण्याचं आश्वासन दिलं. दोघांनी एकमेकाच्या ताकदीचा आदर राखत ही पॉलिटिकल ॲडजस्टमेंट केली असल्याचे दिसते आहे. पुण्यात भाजपाने मोठी ताकद लावली आहे, पण इथे युती तुटल्याने चंद्रकांत पाटलांसमोर पक्षाला एक हाती सत्ता मिळवून देण्याचे आव्हान आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र शड्डू ठोकल्याने पुण्याची लढत आता चौरंगी झाली आहे. नाशिकमध्ये तर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांनी भाजपावर थेट निशाणा साधलाय, तर भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आपल्या मुलाला अर्थात अजिंक्य फरांदे यांना रिंगणात उतरवून घराणेशाहीच्या चर्चेला हवा दिली. छत्रपती संभाजीनगर शहरात शिंदे गटाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलाय. भाजपासोबत जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने शिंदे गटाच्या नेत्यांनी आपल्या सर्व इच्छुकांना तातडीने अर्ज भरा असे आदेश दिले. त्यामुळे इथे युतीमध्ये मोठी बिघाडी झाल्याचे स्पष्ट दिसत असून संदीपान भुमरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे येथे मात्र भाजप आणि शिंदे गटाने सावध पवित्रा घेत युती कायम ठेवली आहे. नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या भाजपामधील वर्चस्वाला शिंदे गटाने आव्हान दिलंय.
जागा वाटपात सन्मान मिळत नसल्याने इथेही दोन्ही पक्ष आमनेसामने ठाकले आहेत. सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमध्ये तर थेट भाजपाच्या अहंकारामुळे युती तुटल्याचा आरोप केला. मात्र त्यानंतर पुण्यात उदय सामंत यांनी अद्याप महायुती कायम असल्याचे सांगत सारवासारव केली. मित्रांनो, आता अर्ज भरले गेले असले तरी अजून माघार घेण्याची वेळ आलेली नाही. उद्या रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ज्या 15 ठिकाणी युती तुटली तिथला तिढा सोडवण्यासाठी काही मार्ग निघतो का, बंडखोरांना शांत कसं करता येईल, यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. कदाचित अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणखी काही नाट्यमय बदल आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? 15 ठिकाणी युती तुटल्याचा फायदा नक्की कोणाला होणार? तुमच्या शहरातील राजकीय वातावरण कसं आहे? आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच झटपट राजकीय अपडेट्ससाठी तुमच्या आवडत्या सॉलिड बात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.